नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज दिनांक 28 मार्च 2025 आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्या. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो राहुरी वांबोरी. या ठिकाणी तुरीची आवक आलेली होती 10 क्विंटल. कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव या ठिकाणी 6,851 रुपयेपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण, जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. आवक आलेली होती 108 क्विंटलची. कमीत कमी दर 6,600 रुपये, जास्तीत जास्त दर 6,900 आणि सर्वसाधारण दर 6,800 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे भोकर. कमीत कमी दर 6,650 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 6,710 रुपयापर्यंत, तर सर्वसाधारण दर होते 6,675 रुपये. त्यानंतर बाजार समिती मुरुम तूर गज्जर. आवक आलेली होती या ठिकाणी 32 क्विंटलची. कमीत कमी दर 7,071 रुपये, जास्तीत जास्त दर 7,200 आणि सर्वसाधारण दर 7,154. त्यानंतर बाजार समिती सोलापूर तूर लाल. आवक आलेली होती 12 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 6,800 रुपये, कमीत कमी दर 6,250 आणि सर्वसाधारण दर 6,800 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे लातूर तूर लाल. आवक आलेली होती 2,238 क्विंटलची. कमीत कमी दर 6,650 रुपये, जास्तीत जास्त दर 7,452 रुपये, तर सर्वसाधारण दर 7,350 रुपये. त्यानंतर अमरावती. आवक 1,242 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 7,419 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणी निघालेले आहे 7,209 आणि कमीत कमी दर 7,000 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे जळगाव. आवक आलेली होती 9 क्विंटलची. कमीत कमी दर या ठिकाणी 6,300 रुपये, जास्तीत जास्त दर 6,800 आणि सर्वसाधारण दर 6,700 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे मालेगाव तूर लाल. आवक आलेली होती 70 क्विंटलची. कमीत कमी दर 5,400 रुपये, जास्तीत जास्त दर 6,810 आणि सर्वसाधारण दर 6,750. त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर तूर लाल. आवक आलेली होती 3,868 क्विंटलची. कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,451 रुपये, तर सर्वसाधारण दर 7,338. त्यानंतर बाजार समिती आहे चाळीसगाव तूर लाल. आवक 120 क्विंटल. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,705 आणि सर्वसाधारण दर 6,565 रुपये. त्यानंतर वणी तूर लाल. आवक 258 क्विंटल. जास्तीत जास्त दर 7,195 रुपये, सर्वसाधारण दर 6,800 रुपये प्रति क्विंटल, तर कमीत कमी दर 6,500 रुपये. त्यानंतर गंगाखेड तूर लाल. आवक आलेली होती 12 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 7,100 रुपये, कमीत कमी दर 7,000 रुपये, तर सर्वसाधारण दर 7,050 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर नांदगाव तूर लाल. आवक 28 क्विंटल तुरीची. कमीत कमी दर 3,000 रुपये, जास्तीत जास्त दर 6,975 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,550 रुपये. त्यानंतर बाजार समिती तुळजापूर तूर लाल. आवक 15 क्विंटल लाल तुरीची. कमीत कमी दर 7,000 रुपये, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,250 आणि सर्वसाधारण दर 7,200. त्यानंतर सेनगाव तूर लाल. आवक आलेली होती 54 क्विंटल तुरीची. कमीत कमी दर निघालेले आहे या ठिकाणी 6,400 रुपये, जास्तीत जास्त दर 7,000 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,850. त्यानंतर बाजार समिती भद्रावती तूर लाल. आवक 6 क्विंटलची. कमीत कमी दर 6,400 रुपये, जास्तीत जास्त दर 6,500, तर सर्वसाधारण दर 6,420 रुपये. त्यानंतर बाजार समिती सिंधी सेलू तूर लाल. आवक आलेली होती लाल तुरीची 500 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 7,200 रुपये, कमीत कमी दर 6,900 आणि सर्वसाधारण दर 7,100. त्यानंतर बाजार समिती आहे कळंब, जिल्हा यवतमाळ तूर लाल. आवक 26 क्विंटल तुरीची. कमीत कमी दर 5,000 रुपये, जास्तीत जास्त दर 7,045 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,950. त्यानंतर बाजार समिती दुधनी तूर लाल. आवक 488 क्विंटलची. जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव या ठिकाणी 7,410 रुपये, कमीत कमी दर 6,000 रुपये, तर सर्वसाधारण दर 6,938 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे काटोल, जिल्हा नागपूर तूर लोकल. आवक आलेली होती 430 क्विंटलची. कमीत कमी दर 6,500 रुपये, जास्तीत जास्त दर 7,230 रुपये, तर सर्वसाधारण दर या ठिकाणी 7,050 रुपये. त्यानंतर बीड तूर पांढरी. आवक 20 क्विंटलची. जास्तीत जास्त दर 7,000 रुपये, कमीत कमी दर 6,900, तर सर्वसाधारण दर 6,946 रुपये. त्यानंतर शेवगाव भोदेगाव तूर पांढरी. आवक 40 क्विंटल. कमीत कमी दर 6,800 रुपये, जास्तीत जास्त दर 6,900 आणि सर्वसाधारण दर 6,800 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो देऊळगाव राजा तूर पांढरी. कमीत कमी दर 6,000 रुपये, जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव या ठिकाणी 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,700 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती कर्जत, जिल्हा नगर
तूर पांढरी आवक 315 क्विंटल तुरीची, जास्तीत जास्त दर निघालेले आहे 7,100 रुपये, सर्वसाधारण दर 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर कमीत कमी दर 6,800 रुपये. त्यानंतर गंगापूर तूर पांढरी 51 क्विंटल पांढऱ्या तुरीची आवक आलेली होती, कमीत कमी दर 6,601 रुपये, जास्तीत जास्त दर 6,945 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण दर 6,750. त्यानंतर तुळजापूर तूर पांढरी जास्तीत जास्त दर 7,200 रुपये, कमीत कमी दर 7,000 रुपये प्रति क्विंटल, तर सर्वसाधारण तुरीचे बाजारभाव 7,100 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील तूर बाजारभावाचे अपडेट. मित्रांनो, बऱ्याचशा बाजार समित्यांमधील तुरीच्या बाजारभावात 100 ते 150 रुपयाची घट बघायला मिळत असून आगामी काळामध्ये तुरीच्या आवकेत जर परिणाम झाला, तुरीची आवक कमी झाली, तर पुढच्या 1 ते 1.5 महिन्यात तुरीचे बाजारभाव थोडे वाढण्याची शक्यता बाजार जाणकारांकडून सांगण्यात येत आहे. तसं आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या तुरीला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल जरूर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.